चालेल. आपल्या हर्षावी उत्कृष्ट खेळ करेल की गुरव? गुरव. का आपला भाऊ हर्षावी का नाही खेळ करू शकत? पहिल्या बॉलला आउट होतो. नक्कीच दोन्ही संघांसाठी बेस्ट लक असतील. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी दीपेश ताडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल दोन्ही संघाचे कर्णधार आराध्य पवार आणि अंश साळवी. पाहूया कोणाच्या बाजूने लागतोय. ठीक आहे, या ठिकाणी बघूया कोणाच्या बाजूने कॉल लागतोय. काय मागितलं? ठीक आहे, परत उडायचंय दीपेश ताडे. पाहूया छाप की काट होतोय. आणि या ठिकाणी जयनुमान मधलीवडीच्या बाजूने लागताना पाहायला मिळतं. हा, एक श्रवण मयेकर एकीकडे असतील आणि निखिल एकीकडे असतील. या दोन छोट्या खेळाडूंना आपण संधी द्यायची आहे. श्रवण मयेकर या ठिकाणी शिवाजीवाडीच्या बाजूने खेळताना पाहायला मिळतील. या ठिकाणी गोलंदाजी स्वीकारले जयनुमान मधलीवाडी संघाला आणि फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले जय भैरी शिवाजीवाडी संघाला. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा आणि लवकरात लवकर सामन्याला सुरुवात देखील करा. थँक्यू डीजे. थँक्यू. या ठिकाणी आपल्या या भैरी देवस्थानचे मानकरी राजेंद्र साळवी उर्फ राजूदादा साळवी यांचं इथं आगमन झालंय. मी मंडळाचे अध्यक्ष पप्पू वात्रे यांना विनंती करतो त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी भैरी देवस्थानचे मानकरी राजूदादा साळवी. थँक्यू डीजे. या ठिकाणी थँक्यू. या ठिकाणी या मंडळासाठी कांचनताई नागवेकर यांच्याकडून नूतन पंचायत समिती सदस्य 10,000 रुपये. त्याचबरोबर श्री अजित शिंदे 5,000, साहिल मनोज साळवी शिवाजीवाडी यांच्याकडून 5,000 रुपये, योगेश चाळके 5,000 रुपये, विकास जोशी रत्नागिरी टाइम्सचे मॅनेजर 3,000 रुपये, नरेश रायकर हॉटेल अन्नपूर्णा गाडीतळ यांचे मालक यांच्याकडून 1,500 रुपये, संजयजी सोलीम 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. संजय सोलीम यांच्याकडून 1,000 रुपये, संतोष साळवी मुंबई यांच्याकडून 1,000 रुपये, राजा कांबळे टिक्के यांच्याकडून 1,000 रुपये, बबलू शेठ निंबरे यांच्याकडून 500 रुपये, रोहित साळवी वरचेडेंबे यांच्याकडून 1,000 रुपये, अजिंक्य जाधव सोमेश्वर यांच्याकडून 1,000 रुपये, सुमित पिलनकर यांच्याकडून 2,000 रुपये, संजय शिंदे टिक्के यांच्याकडून 500 रुपये, उमेश साळवी मधलीवाडी यांच्याकडून 1,000 रुपये, गोरखनाथजी बने यांच्याकडून 3,000 रुपये, बंड्या शेटकीर यांच्याकडून हे आपल्या शूज देण्यात आलेत. तसेच सचिन पुटक डुगवे यांच्याकडून 3,000 रुपये, श्री महेंद्र शेठ झापडेकर जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून 5,000 रुपये, नाना मुरकर यांच्याकडून 1,111 रुपये, ओमकार सागवेकर यांच्याकडून 500 रुपये, प्रशांतजी चाळके युवासेना विभाग प्रमुख यांच्याकडून 2,000 रुपये. त्याचबरोबर विजेता चषक हा कैलासवासी ऋषी चाळके यांच्या स्मरणार्थ श्री योगेश चाळके यांच्याकडून, उपविजेता चषक श्री गोरखनाथ बने यांच्याकडून, तृतीय पारितोषिक चषक हा दिलाय कैलासवासी मधुकर सावंत देसाई यांच्या स्मरणार्थ आरुष योगेश सावंत देसाई यांच्याकडून, चतुर्थ पारितोषिक श्री अनिकेत चव्हाण कादरवाडी यांच्याकडून, सामनावीर बबलू शेठ निंबरे यांच्याकडून, मालिकावीर अमोल साळवी मुंबई मधलीवाडी यांच्याकडून, मालिकावीर जी सायकल आपल्याला ठेवण्यात आली आहे प्रथमस्था ही दुर्गेश पिलनकर पत्रकार यांच्याकडून, उत्कृष्ट गोलंदाज हे चषक दिलाय राकेश कवचे यांच्याकडून, उत्कृष्ट फलंदाज श्री प्रशांत चाळके यांच्याकडून, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हेमंत साळवी उर्फ बाबू चौसोवीवाडी यांच्याकडून सर्व सन्मानचिन्ह मेडल ही दिले सुभाष कोकरे
यांच्याकडून, तसेच विजेत्याचा जो चषक बोकड देण्यात आला आहे हा कांचनताई नागवेकर यांच्याकडून, उपविजेत्याचा बोकड दिला आहे हा सहयोग उर्फ दादा दळी यांच्याकडून, आणि यूट्यूब लाईव्ह जे थेट प्रक्षेपण हे देखील आपल्याला पाहायला मिळते श्री सिद्धेश अवसरे युवा उद्योजक कुर्तडे यांच्याकडून. या सर्व देणगीदारांचे जाहीर आभार असतील. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. मितेश असेल समालोचन करताना देखील पाहायला मिळतील. या स्ट्रायकिंग गेटवरती आपण इथे प्रसाद नॉन स्ट्राईक गेटवरती आपल्याला आर्यन इथे पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवरती आपण वेदांतला इथे पाहतोय. 15 चेंडूंचा हा इथे सामना असेल, 3 पंचकांचा असेल. याच्या पण दखल घ्या. स्ट्रायकिंग गेटवरती प्रसाद पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती वेदांगला आपण इथे पाहतोय. पहिलं चेंडू अवंतर धावेने केले गोलंदाजीला सुरुवात. अवंतर धावे ते पाहायला मिळाले. 1 धावेने संघाचं खातं खोललं जात आहे. धावांचं होतंय ते श्री गणेशा. वेदांगला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. आजच्या दिवसातील आपल्याला हा प्रेक्षणीय सामना तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळालाय. रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह प्रक्षेपित पाहतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू इथे पाहायला मिळालाय. यस, त्यानंतर इथे बेकटॅप इथे केला जातोय. चेंडूचा रिसिव्हरच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी प्रसन्नाच्या बॅट मधून आलेला आपल्याला हा पहिला इथे चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे जाऊन सरकली आहे 6 अंकावरती. यस, पुन्हा एकदा ऑब्रेक केलेला आता मात्र चेंडू, आणि त्यानंतर चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. क्रमांक आपण पाहतोय तेच म्हणजे ते पहिलं प्रगतीपथावर. पुन्हा एकदा इथे मात्र बिग टॅप. पुन्हा एकदा चेंडू जाईल लॉंग ऑफला इथे वेधलं जात आहे, आणि त्यानंतर चेंडू गेलाय बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगली फलंदाजी आपण प्रसन्नाच्या माध्यमातून पाहतोय. प्रसन्नाच्या माध्यमातून लगावलेला हा दुसरा इथे चौकार इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता मात्र ऑफ साईडच्या दिशेने बिग टॅप. चेंडू इथे प्रॉपरली पंच केला जातोय. धावसंख्येत धावसंख्या 16 अंकावरती जाऊन पुढे सरकली आहे. अनागती सुरुवात आपल्याला प्रसन्न आपल्या संघासाठी ते करायला पाहायला मिळतोय. आता मात्र यू मिस आय हिट लागलेला धक्का क्रमांक पहिला क्रीडांगणाची ते बाहेर इथे यावं लागणार आहे प्रसन्नला. कमबॅक इकडे केला गेला. पहिलं षटक इथे थोडंसं आपल्याला महागडं ठरताना वेदांचं इथे पाहायला मिळालं. 16 धावा खर्च केल्या, एका गड्याला केलं इथे गारद. थँक्यू मितेश. अजूनही मैदानामध्ये नॉन स्ट्राईकला असेल तो आर्यन पांचाळ, म्हणजेच कोण, भावेश पवार या नावाने ओळखला जाणार शिवाजीवाडीचा वंडर बॉय आता स्ट्राईकवर असेल. तो आलाय, कायम त्याच्या शब्दामध्ये वाक्यामध्ये असतो तो आलाय, आणि तो आता स्ट्रायकिंग एंडला आर्यन पांचाळ उर्फ भावेश पवारला फॉलो करणारा फलंदाज. पाहूया काय प्रकारे फलंदाजी करेल. भावेश पवारचे इथे खूप मोठा फॅन आहे, त्या प्रकारे ते फलंदाजी करावी लागेल. आता मात्र वाईट +2 टोटली चेंडू वरती पुन्हा एकदा 3 धावा, आणि या 3 धावांनी धावसंख्या पुढे जाऊन सरकली 30 पुढचे 19 अंकावरती. गोलंदाजी मार्क वरती आपण इथे हर्षला इथे पाहतोय. अवांतर धावा वारंवार दिल्या जात आहेत, आणि या चेंडूवरती मिळतील इथे 2 धावा. यस, धावसंख्येत धावसंख्या आपण पाहतोय 30 पुढचे 21 अंकावरती, आणि त्याच या ठिकाणी आर्यन पंचायतसाठी बक्षीस लागलं आहे मंडळाचे अध्यक्ष पप्पूशेठ भातडे यांच्याकडून. या षटकात जर एक चौकार जरी लगवला तरी 100 रुपयाचं बक्षीस असेल. पाहूया आर्यन पंचायतसाठी खुश खबर देखील असेल. पाहूया एक चौकार लगावतो का. यस, इथे बक्षिसांची ते लय लूट केली जाते. त्याच प्रकारचे फटका इथे मात्र धावबाद होण्याची शक्यता. काय घडतंय काय बिघडतंय. घेतलेली 1 धाव म्हणजे आता स्ट्रायकिंग एंड वरती आता आणलं जात आहे तेच म्हणजे अंशला. यस, 100 रुपयाचं कॅश प्राईज, 100 रुपयाची धनराशी स्वतःच्या खिशामध्ये टाकण्याची आलेली ते चालून संधी, परंतु घेतलेली 1 धाव स्ट्रायकिंग एंड वरती अंशला आणलं गेलं. थँक्यू स्मित. सॉरी मितेश. त्याचबरोबर आता स्ट्रायकिंग एंडला असेल तो सोहम भटकरचा फॅन, कारण हा खेळाडू सुद्धा सोहम भटकरला फॉलो करतो. असे आमचे एक आहे. एक स्मित शिवलकरला फॅन फॉलो करतो, तो असेल प्रथमेश भातडे एकीकडे. असे आमच्याकडे एक खेळताना पाहायला मिळत आहेत. यस, गेल्या वर्षी आपण जर का सोहम भाटकरचा क्रेज ते आम्ही पाहिलाय. ज्यावेळेला बोकड चषक झाला, ज्यावेळेला खेळाडूंचा लिलाव झाला, ऑक्शन पद्धतीची हे बोकड चषक झालं, त्यावेळेला सोहम भाटकर इथे फायनल वरती या विजेता चषकावरती आपलं नाव कोरलं होतं. त्यावेळेला झालेली सोहम भाटकर साठी इथे गर्दी, आणि त्यासाठी केलेले हे प्रयत्न आता मात्र सोहम भाटकर साठी केली जाते फलंदाजी. धावसंख्येत धावसंख्या आपण पाहतोय 30 म्हणजे 30 अंकावरती. षटक क्रमांक संपले तिथे दुसरं. खूप मोठा फॅन बेस आपल्याला स्मित शिवलकरचं देखील पाहायला मिळालंय. जिथे ते स्पर्धा क्रीडासाठी स्मित शिवलकर जातो तिथे आपल्या नावाचे ते वर्चस्व ठेवलं जातं, आणि तोच आपल्या स्मित शिवलकर इथे आपल्याला समर्षण कक्षाजवळ इथे पाहायला मिळालाय. षटक क्रमांक आपण पाहतोय तेच म्हणजे ते तिसरं.
थँक्यू या ठिकाणी तोंडे गावातील उमदा व्यक्तिमत्व गरिबांचे कैवारी आमचे खास दिलदार मित्र खास उशीर का होईना या मैदानावरती त्याचं आगमन झालंय असे सर्वांचेच आमचेच नाही सर्व या पंचक्रोशीचे लाडके बंटी शेठ महाकाळ या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करतो त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. मी मंडळाचे अध्यक्ष पप्पू शेठ भात्रे यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. येस आमचे ज्येष्ठ समालोचक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो त्याचं बंटी महाकाळ यांचं इथे आगमन झालंय. वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि त्यांचे ते विशेष आगमन झालंय. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय निखिल मयेकर इथे मात्र धावबाचा शिकार लागलेला धक्का क्रमांक दुसरा शिवाजीवाडीचा भावेश पवार येतो इथे मैदानाच्या बाहेर. सॉरी थँक्यू दिदे त्यांच्याबरोबर या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष स्वागत करताना त्यांच्याबरोबर कुर्तळे गावचे आमचे मित्र सुचित फुटक शुभम फुटक हे देखील झाले आहे इथे स्थानापन्न झाले आहेत. मी विनंती करतो त्यांनी देखील स्थानापन्न व्हायचं आहे शुभम फुटक आणि सुचित फुटक. यस बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने गोलंदाजी मार्क वरती निखिल मयेकर सोमेश्वर गावचा वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो तोच निखिल गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. खराब गोलंदाजी ते आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. बंटी शेठ बाकाळ यांचा इथे विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती ते पाहतोय. आमचे ज्येष्ठ समालोचक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो वेळोवेळी आम्हाला अनेक स्पर्धांवरती ते मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि त्यांचं ते विशेष सन्मान ते केलं जातोय. पुन्हा एकदा वाईट +2 धावसंख्येत भर धावसंख्या तब्बल आपण पाहतोय तीच म्हणजे 38 अंकावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी त्यात नंतरचा चेंडू येतोय ते डॉट बॉल निर्धाव चेंडूची होते इथे सांगता निखिलच्या माध्यमातून आता मात्र कमबॅक केलं जात आहे. लेट पण थेट टाकलाय ते निर्धाव चेंडू गोलंदाजी मार्क वरती निखिल पुन्हा एकदा होते ते सैच ऑब्रेक केलेला चेंडू आता मात्र फॉलो थ्रो मध्ये केलं जाईल फील्ड. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची होते ते सांगता अजूनही 2 चेंडूंचा खेळ आहे. यस नो +2 खराब गोलंदाजी आपल्याला निखिलच्या माध्यमातून ते पाहायला मिळाली आहे. धावांचा इथे डोंगर उभा केला जातोय. प्रेक्षणीय सामना आपल्याला या स्पर्धेतला पाहायला मिळालाय. हौशी कलाकार हे सर्व आपल्याला पाहायला मिळतात. आपण सुद्धा ज्या वेळेला लहान होतो तेव्हा सुद्धा आपल्याला सुद्धा ही आवड होती क्रिकेटची. त्यावेळेला आपल्याला फक्त कोणत्या फिल्डिंगला तरी उभं करू देत अशी आपल्याला अपेक्षा असायची. परंतु आता या खेळून हा इथे मोठा प्लॅटफॉर्म दिला जातोय. इथे मात्र ह्या मोठा सामना इथे पाहायला मिळालाय. धावबाचा शिकार लागलेला धक्का क्रमांक 3 षटक क्रमांक संपले ते 3 आणि त्या 3 षटकांच्या अखेर संघाची धावसंख्या आपण 42 अंकावरती 41 अंकावरती पाहतोय. 42 धावांचा करायचा असणार इथे पाठलाग. चांगली धावसंख्या ते आपल्याला उभारलेली पाहायला मिळाली आहे. आता मात्र फलंदाजी ते करावी लागेल. यस आता आपण सामना पाहतोय मधलीवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवाजीवाडी हा संघ. प्रेक्षणीय सामना आपल्याला भेटील इथे आलाय. लहान मुलांचे हे सामने इयत्ता 9वी 10वी 8वीतील सुद्धा खेळताना पाहायला मिळतात आणि त्या सुद्धा कमी वयोगटातले ते खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आहेत. आणि आमच्याच सोमेश्वर गावचे 2 सुपुत्र त्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. एका बाजूला आहे श्रवण मयेकर तर दुसऱ्या बाजूला निखिल मयेकर ते आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे सर्व खेळाडू आपल्या उद्याचं भविष्य आहे. या पंचक्रोशीतील हे भविष्य आहे आणि त्यांना दिलेला या शिवाजीवाडी यांच्याकडून जयभैरी क्रीडा मंडळाकडून हा मोठा प्लॅटफॉर्म आहे. इथपासूनच ते आपल्या खेळाला ते सुरुवात केली जाते. आताच वेळीच इथे अनुभव येणं गरजेचं असतं आणि तो अनुभव इथे या मंडळाकडून इथे दिला जातो. ह्या लहान मुलांना इथे संधी दिली गेली आणि त्या संधीचं सोनं तुम्हाला इथे करायचं असेल. चला लवकरात लवकर सुरुवात करा. हर्ष साळवी आणि गुरव यांना विनंती आहे. किती धावांचं उद्दिष्ट? 42 धावांचं उद्दिष्ट. 15 चेंडू आणि 42 धावा. स्ट्रायकिंग एंडवर असेल तो गुरव, नॉन स्ट्राईकला असेल तो हर्ष साळवी, पहिला षटक घेऊन असेल तो अंश सागवेकर. पंचांच्या उद्या बाजूने मारा करताना देखील पाहायला मिळेल. आपण पाहतोय छोट्या मुलांचा हा प्रेक्षणीय सामना. पंचांच्या उद्या बाजूने मारा करताना लेकटा टाकला चेंडू. गुरव याला काय चेंडू टाकला. यष्टांच्या मागे प्रसन्न सागवेकर, एक स्मिथ शिवलकर यांचा फॉलो करणारा हा खेळाडू, तर एकीकडे असेल सोम भटकरला फॉलो करणारा हा गोलंदाज. पाहूया गुरव याला एक उत्कृष्ट फलंदाज आहे. पण करण्याचा प्रयत्न, काय चेंडू टाकतोय अंश सागवेकर. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आता मात्र लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला असेल सोम भाटकरचा फॅन तर दुसऱ्या बाजूला स्मिथ शिवलकरचा फॅन. कोणता इथे कोणत्यावरती हवी ठरणार हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळते आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपण वेदांत ते पाहतोय जो करतो स्मिथ शिवलकरला फॉलो.
त्याचाच गुरु आपल्या समोरच्या कक्षाच्या समोर बसलाय. त्याच्याकडे बघून इथे फलंदाजी करावी लागेल. त्याने केली होती कबाल आणि त्याच प्रकारची कबालीची फलंदाजी ते वेदांतला इथे करावी लागणार आहे. निर्धाव चेडूची होती इथे सांगता. सोहम भाटकरचा फॅन इथे हवी ठरतोय स्मिथ शिवलकरच्या फॅन वरती. हे गमतीचे विषय आहेत मित्रांनो, परंतु हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे खेळाडू चांगलं प्रदर्शन करताना पाहायला मिळतील. धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या आपल्याला 3 अंकावरती पाहायला मिळेल. 42 धावांचा करायचा इथे पाठलाग. यस पुन्हा एकदा यास इथे मात्र यष्टी उद्ध्वस्त. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला इथे अंश पाहायला मिळाला होता. सोम भाटकरला करतो तो फॉलो आणि त्याच्या माध्यमातून केलेली आपल्याला अप्रतिम गोलंदाजी. इथे मात्र यष्टी उद्ध्वस्त झाली आहे. लागलेला धक्का क्रमांक आपण इथे पहिला पाहतोय. थँक्यू डीजे. या सामन्यानंतर पहिला सेमीफायनलचा सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी असेल. यंगस्टार सोमेश्वर विरोधात असेल श्रीकृपा मयेकरवाडी सोमेश्वर. दोन्ही एकाच गावातील संघ आज एकमेकांविरुद्ध खेळताना देखील पाहायला मिळतील. या ठिकाणी काय चेंडू टाकला अंश याने त्रिपैजित केलं गेलं. यस न्यू बॅटर होता. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तोच म्हणजे हर्ष. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तोच म्हणजे ते प्रथमेश. पहिला चेंडू इथे मात्र कव्हरच्या दिशेने खेळा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालंय. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण रिशांक पांचाळ यांच्याकडून देखील पाहायला मिळालं. नक्की 4 धाव वाचवले आपल्या संघासाठी. पण केले फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. श्रवण मयेकर या ठिकाणी चेंडू खाली होता परंतु तो काय चेंडू अडवू शकला नाही. चेंडू जातोय आरपार सीमा पार. 4 धावांसाठी प्रथमेश याच्यावर हल्ला केला जातोय. हा मात्र लेगकटर टाकले चेंडू. पाहूया पुन्हा एकदा श्रवण. चेंडू खाली या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातं. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण श्रवण यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा प्रथमेश आपल्या सरकारी पुढचा चेंडू घेऊन आता मात्र काय करताय या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. त्याची जागा येण्यासाठी अंश साळवी पाहायला मिळतो का? निखिल हा याचा बाप्याचा यस त्यानंतरचा पुढचा चेंडू 9 चेंडू पाहायला मिळाले. एक अतिरिक्त धाव पंचश्रवण पांचाळ यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. थँक्यू. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक माननीय श्रीकृष्ण साळवे यांचं देखील आगमन झालंय. मी विनंती करतो त्यांनी देखील स्थानापन्न व्हायचं आहे. श्रीकृष्ण साळवे. धावसंख्या आपण 8 अंकावरती पाहतोय. 42 धावांचा करायचे ते पाठलाग आणि त्यानंतर इथे मात्र मोठा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी षटक क्रमांक संपले ते दुसरं आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 12 अंकावरती आपण पाहतोय. आता मात्र स्ट्रायकिंग गेडवरती आपल्याला आमच्या सोमेश्वर गावचा सुपुत्र निखिल मयेकर इथे आपल्याला पाहायला मिळेल. तर क्षेत्ररक्षण करताना दीपक रूप बाबेशेट्टी मयेकर यांचा सुपुत्र श्रवण मयेकर आपल्याला इथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. निखिलने इथे हल्ला बोल करावा केला. त्या प्रकारे श्रीकृपा मयेकरवाडी या संघाने या स्पर्धेमध्ये खेळ केलाय. त्या प्रकारे या निखिल मयेकरला इथे खेळ करावा लागणार आहे. कारण हे मयेकरवाडीचं उद्याचं भविष्य आहे आणि त्या प्रकारे ते फलंदाजी निखिलच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. संपूर्ण मयेकरवाडी निखिल इथे आपल्याला सपोर्ट करताना पाहायला मिळते. फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. थँक्यू मितेश. या ठिकाणी आपल्याला टेंबेगावातील प्रतिष्ठित आग्रे विनोदजी आग्रे त्याचबरोबर प्रशांत घवाळी यांचं देखील आगमन झालं. मी विनंती करतो त्यांनी देखील स्थानापन्न व्हायचे. प्रशांत घवाळी आणि विनोद आग्रे सर. यस गोलंदाजी मार्कवरती आपण प्रसन्नतेने पाहतोय. पहिल्या चेंडूत आपल्याला अप्रतिम पाहायला मिळाला. 2 धावा पहिल्या चेंडूवरती जोडल्या गेल्या. धावसंख्येत बरं धावसंख्या 14 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळाला. 42 धावांचा करायचा इथे पाठलाग. अजूनही लांबचा पल्ला इथे गाठायचा आहे. ट्रॅकिंग गेडवरती ते ने केलाय. यस बिग हिट करण्याचा केलेला प्रयत्न श्रवण मयेकरच्या माध्यमातून चेंडू केला जातो इथे फील्ड. एकाच परिसरातील एकाच वाडीतील हे 2 आपल्याला छोटे सितारे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला निखिल मयेकर तर दुसऱ्या बाजूला श्रवण मयेकर. आता मात्र अवांतर धाव. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचतोय 9 चेंडूचा. धावसंख्या आपल्याला पुढे जाऊन सरकताना पाहायला मिळते 15 अंकावरती. त्यानंतरचा पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने आपल्याला कटवलेला पाहायला मिळालाय. चांगलं इथे क्षेत्ररक्षण चाललंय. निर्धाव चेंडूचे होते ते सांगता. यस त्यानंतरचा पुन्हा एकदा अवांतर धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडूला इथे केलं जाईल फील्ड. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा होते ते सांगता.
थँक्यू. या ठिकाणी अनसावी फलंदाजीसाठी जाताना पाहायला मिळतोय संघाचा कर्णधार. निराशाने हताशाने आपला संघ पराभवात आहे, परंतु फलंदाजी काय करेल जोरदार डाव्या द्यायच्यात आणि हा मात्र ती पळायची आणि नाराज हताश होऊन या ठिकाणी अनसावी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. जोरदार इथे जल्लोष होताना पाहायला मिळतोय. एका चेंडूचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जिग्नेशला इथे दाखल केला जातोय आणि हा सामना शिवाजीवाडी हा संघ इथे जिंकलाय. जिंकलेल्या संघाचे खूप सारे अभिनंदन. हरलेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा.